नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे श्रद्धा आणि सनी ब्लॉगमध्ये. आम्ही गेलो होतो नेहरू तारांगण बघायला. तर पार्ट 1 तुम्ही बघितलाच आहे. आता पार्ट हा दुसरा आहे. तर हा पार्ट 2 तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला ते व्हिडिओ. एरिया सांताक्रूज आणि अंधेरीच्या मध्ये. तर जिथे सूर्य मावळला आहे पश्चिमेला, तिथे आहे गिरगाव चौपाटी, मरीन लाईन्स, चर्चगेट आणि फाउंटन एरिया. तर ही जी क्षितिज आहे ती मुंबईची आहे, होरायझन जी आहे ती मुंबईची आहे आणि ती ही दिशाप्रमाणे आहे. सूर्यास्तानंतर थोड्या वेळाने तारे दिसायला लागतील, पण शहरातून काही ठराविकच तारे आपल्याला दिसतात, कारण प्रकाशाचं प्रदूषण जास्त आहे. तर चला आपण एक काम करूया, शहरापासून दूर जाऊया कुठल्या तरी वेधशाळेत किंवा ऑब्झर्वेटरीमध्ये आणि आकाश तिथून बघूया चंद्र नसताना. तर आकाश आपल्याला असं दिसेल. जिथे कितीतरी तारे दिसतील, ठळक तर दिसतीलच, पण त्याचबरोबर मंद तारे, ताऱ्यांची गुच्छे, पडते तारे, उल्का, आणि दिसेल आपली आकाशगंगा दीर्घिका, मिल्की वे गॅलेक्सी. या तारांमध्ये आपल्या पूर्वजांनी काही आकार पाहिले ज्यांना आपण म्हणतो तारकासमूह किंवा कॉन्स्टलेशन्स. तर इथे आहे वृश्चिक तारकासमूह, स्कॉर्पियस कॉन्स्टलेशन, जी एक राशी पण आहे. तर इथे उत्तरेच्या आकाशात आपल्याला सप्तर्षीचे 7 तारे दिसतात. या 7 ताऱ्यांना भारतातल्या प्राचीन ऋषींची नावं दिली आहेत, जी आहे क्रतु, पुलह, पुलस्त्य, अत्रि, अंगिरस, वशिष्ठ आणि मारीच. आणि आपण शाळेत शिकलोय की जर आपण पहिले 2 तारे जोडले आणि ती रेष आपण उत्तरेकडे नेली तर आपल्याला मिळतो ध्रुव तारा, उत्तर दिशा दर्शवणारा तारा. आधी सुमारे 50 तारकासमूहांची निर्मिती करण्यात आलेली आणि त्यांच्या भोवती काही दंतकथा रचण्यात आल्या. त्यांना लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर जसा अभ्यास वाढला, लोकांनी अजून तारकासमूह बनवल्या आणि आज अख्खं आकाश 88 तारकासमूहामध्ये विभाजलंय किंवा 88 कॉन्स्टलेशन्समध्ये आकाशाचं विभाजन करण्यात आलं आहे. आणि सोयीसाठी ते सरळ रेषेने केलंय, युझिंग स्ट्रेट लाईन्स. आकाशाच्या या परिचयानंतर आता आपण आज संध्याकाळचा आपला आकाश बघूया. संध्याकाळी 8 वाजता आपल्या आकाशात हे तारे असतील. पण आकाशाचं निरीक्षण करण्याआधी आता आपण थोडीशी वेगळी माहिती घेणार आहोत, कारण सध्या बरेच लोक आम्हाला जेम्स वेब दुर्बीण बद्दल विचारतात. तर ती जी दुर्बीण आहे ती या प्रकारे दिसते. तिने घेतलेलं पहिलं चित्र बघूया, जे तारांचं जन्मस्थान आहे.
आणि या आधी कधीच न दिसणारे तारे या दुर्बिणीच्या सहाय्याने आज आपण बघू शकतोय, त्यांचा अभ्यास करू शकतोय. तर आपल्या ग्रहांचा अभ्यास पण या दुर्बिणीद्वारे आज होतोय. जी बाहेरची वायुरूपी ग्रह आहेत त्यांचा. आधी फक्त त्यांचा अभ्यास यानं पाठवून व्हायचा. आणि जेव्हा सूर्यासारखा तारा आपलं इंधन संपवतो त्यावेळेला त्यामध्ये स्फोट होत नाही, फक्त त्याचं बाहेरचे जे वातावरण आहे ते अंतराळात सुटत जातं आणि गाभा जो आहे तो आकुंचन पावतो. दॅट मीन्स द ॲटमॉस्फिअर इज लेफ्ट इन स्पेस अँड द कोर इम्प्लोड्स. इट डज नॉट एक्सप्लोड बट इम्प्लोड्स टू फॉर्म व्हाईट ड्वॉर्फ स्टार किंवा श्वेत बटू तारा बनतो. अशा तारांचा अभ्यास पण आज दुर्बिणीद्वारे हे शक्य झालं. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहतोय या दुर्बिणीची तुलना केली आहे हबल दुर्बीण बरोबर. हबलचं जे व्यास आहे डायमीटर सुमारे 2.5 मीटरचा आहे, तर तिच्या मनाने जेम्स वेब ही फार मोठी दुर्बीण आहे. तर स्वाभाविक रूपे ती जास्त दूरपर्यंत अंतराळात बघू शकते. आता आपण आपलं आकाश बघूया आणि आपण सुरुवात करूया पश्चिमेतून. इथे हे 2 तारे दिसत आहेत, ते मिथुन राशीतले तारे आहेत, ज्यांना भारतात पुनर्वसू नक्षत्र म्हणून ओळखलं जातं. यांच्या समांतर थोडं दक्षिणेला अजून एक ताऱ्यांची जोडी आहे. या 4 ताऱ्यांना आपण काल्पनिक रेषेने जोडूया. तर आपल्याला जो आकाशाचा भाग मिळेल त्याला म्हटलं जातं स्वर्गाचं द्वार किंवा गेटवे ऑफ हेव्हन्स. कारण पृथ्वीवरून पाहताना सूर्यमालेतले सगळे ग्रह, सूर्य आणि चंद्र नेहमी याच आकाशाच्या भागातून जाताना दिसतात. त्याला क्रांतिवृत्त असं म्हणतात किंवा इक्लिप्टिक. मिथुन पासून थोडी पूर्वेला आहे कर्क राशी किंवा कॅन्सर, ज्यामध्ये एक तारांचा गुच्छ आहे पुष्य नक्षत्राचा. त्यानंतरची जी राशी आहे ती आहे सिंह राशी. या राशीमध्ये सर्वात ठळक तारा आहे मघा किंवा रेग्युलस. हा तारा बरोबर क्रांतिवृत्तच्या पट्ट्यावरती असल्यामुळे किंवा इक्लिप्टिकवर असल्यामुळे बराच वेळा चंद्र त्याच्यावरून जातो, जे एका प्रकारचं ग्रहण आहे ज्याला आपण म्हणतो पिधानज्योती, ऑकल्टेशन. आता आकाशात जेव्हा सिंह राशी असते त्याच्या उत्तरेला नेहमी आपल्याला सप्तर्षी दिसते. आणि जर आपण लक्ष देऊन बघितलं तर सप्तर्षीमधला 6वा तारा आहे वशिष्ठ. तिथे 2 तारे दिसतात. तर असं म्हटलं जातं की ऋषी वशिष्ठ आणि त्यांच्या पत्नी अरुंधती एकत्र दिसतात. आणि दुर्बिणीतून बघितल्यावरती या प्रकारे दिसतात. इथे वशिष्ठ आहे आणि इथे अरुंधती. आणि जो शेवटचा तारा आहे त्याच्या दक्षिणेला एक दीर्घिका आहे, त्याला नाव आहे वर्लपूल. या दीर्घिकेचा आकार जो आहे तो आपल्या दीर्घिकेला जोडतो. आता हेच जे 2 तारे आहेत वशिष्ठ आणि मारीच, त्यांना जोडून आपण जर ती रेष दक्षिणेला ओढली या प्रकारे, तर आधी आपल्याला एक लाल तारका दिसेल. स्वाती नक्षत्रातली तारका आहे ती. आणि तेवढ्याच पुढे अजून दक्षिणेला गेलो तर आपल्याला एक निळसर तारका दिसेल, चित्रा, स्पाइका. कन्या राशीमधली सर्वात ठळक तारका. आता आपण वेळ पुढे घेऊन जाऊया, बघूया आकाश रात्री 12चं. ज्या वेळेला पूर्वेच्या आकाशात आपल्याला 3 ठळक तारे दिसतील, अभिजित, हंसपुच्छ आणि श्रवण. वेगा,
देनेब आणि अल्ताईर. आणि तिघांना जोडल्यावरती स्वाभाविक रूपे एक त्रिकोण बनतो, ज्याला म्हटलं जातं ग्रीष्म त्रिकोण, समर ट्रायंगल. आता अभिजित हा 28 नक्षत्र आहे. हा तारा स्वरमंडल मधला भाग आहे, लायरा कॉन्स्टलेशन, ज्यामध्ये इथे दुर्बिणीतून बघितल्यावरती एक फुटलेला तारा दिसतो, ज्याला नाव आहे रिंग नेबुला. कारण दुर्बिणीतून बघितल्यावरती आपल्याला तिथे रिंग किंवा अंगठीसारखा आकार दिसून येतो. त्यानंतर आपण थोडं दक्षिणेला बघूया. इथे आहे वृश्चिक राशी, स्कॉर्पियस. या राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत, अनुराधा, ज्येष्ठा आणि नांगीला आपण म्हणतो मूळ नक्षत्र, ज्यामधून ज्येष्ठा एंटरस हा प्रचंड मोठा लाल तारा आहे. त्यानंतरची जी राशी आहे ती आहे धनु, सॅजिटेरियस. या राशीमध्ये काही तारे जे आहेत, जे एकाच प्रत किंवा ब्राईटनेसचे आहे, त्यांना काल्पनिक रेषेने जोडल्यावरती असा चहाच्या किटलीसारखा आकार दिसतो, म्हणून त्याला टी पॉट ॲस्टेरिझम असं म्हटलं जातं. आणि या दोन्ही राशींच्या मध्ये आहे आपल्या आकाशगंगा दीर्घिकेचं केंद्र, गॅलेक्टिक सेंटर, जिथे एक मोठा कृष्णविवर किंवा ब्लॅक होल आहे असं कळालं. आणि रेडिओ दुर्बीण इव्हेंट होरायझनने त्या ब्लॅक होलचा काढलेला हा फोटो. आता आपण परत वेळ पुढे घेऊन जाऊया. बघूया आकाश सकाळी 4:30चं, ज्या वेळेला इथे पूर्वेच्या आकाशात अष्टमीचा चंद्र दिसेल, त्याच्याच बाजूला असेल शनी, मध्य पश्चिम आकाशात असेल मंगळ, तर बुध ग्रह उगवत असेल. आणि त्यानंतर थोड्या वेळाने सूर्योदय होईल आणि नवीन दिवसाची सुरुवात. आई सकाळ बघ कशी होती, बघ सकाळ. तर सुप्रभात, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. डिवचंद्रा सारखे डिवचंद्रा झोप. आता आपण फिल्म बघूया जी आहे गोष्ट ब्रह्मांडाची. जर आपले काही प्रश्न असतील आपण मला फिल्म नंतर विचारू शकता. माझं नाव आहे जतिन राठोड. थँक्यू, धन्यवाद. वाव, विनायक कसं दिसतंय. हा चला बघा बघा बघा, मागं सरकून बघा, मागं सरकून बघा. 400 वर्षांआधी गणित आणि खगोलशास्त्राच्या एका मध्यमवयीन प्रतिभावंत प्राध्यापकाने स्वतः बनवलेल्या दुर्बिणीतून पहिल्यांदा आकाशाकडे पाहिलं. रात्रीच्या त्या आकाशाकडे पाहताना इतर सगळ्यांप्रमाणेच गॅलिलिओ गॅलिलींना सुद्धा आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं होतं की कदाचित त्यांना चंद्र ताऱ्यांना खूप जवळून पाहता येईल. त्या सुमारास जहाजांसारख्या दूर अंतरावरच्या गोष्टींना जवळून पाहण्यासाठी छोट्या दुर्बिणींचा शोध लागला होता. मग गॅलिलिओने एक अधिक शक्तिशाली दुर्बीण बनवली आणि ती आकाशाच्या दिशेने रोखली. त्या दुर्बिणीने त्यांना विश्वाच्या त्या गोष्टी बघता आल्या ज्या साध्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते. गॅलिलिओ हे चंद्रावरील पर्वत आणि विवर पाहणारे पहिले मनुष्य होते. त्याआधी लोकांचा असाच समज होता की चंद्र एकदम सपाट आहे, पण गॅलिलिओच्या दुर्बिणीने चंद्राचा पृष्ठभाग हा पृथ्वीच्या पृष्ठभागासारखाच आहे हे उघड केले.
त्याने दुर्बीण गुरुग्रहाच्या दिशेने वळवली तेव्हा त्याच्या भोवती असलेले चार छोटे तारे पाहून त्यांना धक्काच बसला. ते तोपर्यंत कोणीही पाहिलेले नव्हते. दुसऱ्या रात्री ताऱ्यांनी जागा बदलल्या होत्या. त्यांनी अचूक निष्कर्ष काढला की तारे मुळात गुरुभोवताली फिरणारे चंद्र होते. लोकांना आकाशातल्या त्या गोड फिकट पांढऱ्या रेषेकडे पाहून आश्चर्य वाटत असे, जिला आकाशातली गंगा मानली जात असे. ती नक्की कसली होती याचा शोध कदाचित गॅलिलिओ लावू शकले असतील. दुर्बिणीतूनही न दिसणाऱ्या फिकट अगणित ताऱ्यांनी ती बनलेली होती. ते आपल्या सूर्यासारखेच सूर्य होते, पण खूप दूर अंतरावरचे हे गॅलिलिओला कळले. असं वाटतंय आपण महाकाय दुर्बिणी बनवल्या आहेत, ज्या गॅलिलिओच्या दुर्बिणीपेक्षा हजारो मैल दूरवरच्या गोष्टी पाहू शकतात. हे दृश्य आमच्या सर्वात शक्तिशाली दुर्बिणींपैकी एकीतून टिपलेले आहे, पण ही पृथ्वी नाहीये. हे अवकाश आहे, जिथे दृश्य स्पष्ट दिसण्यामध्ये ढग, प्रदूषण किंवा वातावरण अडथळा आणत नाही. ही आहे हबल अंतराळ दुर्बीण. ही पृथ्वी बघा, आम्ही विश्वातल्या अनेक चित्तथरारक गोष्टी पाहिल्या आहेत. आपल्या तंत्रज्ञानामुळे आता आपण गॅलिलिओपेक्षाही जास्त गोष्टी जाणून घेऊ शकतो, पण तरीही काही गहन प्रश्न अनुत्तरितच राहतात. की विश्वाची सुरुवात कशी झाली, ते कशापासून बनले, ते किती मोठं आहे, त्यात किती तारे आहेत, विश्वाचं भविष्य काय असेल. वैज्ञानिकांच्या मते त्यांनी यातले काही प्रश्न सोडवले आहेत, पण काहींची उत्तरं त्यांना अजूनही मिळालेली नाहीत. विश्व हे सर्व रहस्यांमधील सर्वात गूढ रहस्य आहे, आणि ज्या उत्तरांमधून त्याची गुपितं उलगडतील त्यातून नवीन शोध लागतील. कदाचित आत्ता हा लघुपट बघणारा एखादा भावी वैज्ञानिक हे करून दाखवेल. वर्तमानातल्या विज्ञानाच्या अंदाजानुसार विश्वाचं वयोमान 14 अब्ज वर्ष असावं. आज आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीला हे सामावून घेतं. अगदी सूक्ष्म अणूपासून ते अखंड पृथ्वीपर्यंत, सूर्य आणि इतर ग्रहांपर्यंत, आणि शेकडो अब्जावधी तारे आणि कोट्यावधी दीर्घिकांपर्यंत साऱ्यांना, सर्वदूर आढळणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे विश्व हे एक अतर्क्य घोड सुद्धा आहे. मानवी इतिहासातल्या आश्चर्यजनक घटनांचा उगम त्यातूनच होतो. युगानुयुगांपासून कित्येक महान तत्त्वज्ञांनी विश्वाच्या रूपाबद्दल सिद्धांत मांडलेले आहेत. त्यात बऱ्याचदा आधीच्या कल्पनांचा सातत्याने विस्तार होताना दिसतो. विश्वाची आजची कहाणी भूतकाळातल्या महान खगोलशास्त्रज्ञांना कदाचित विचित्र वाटेल. जसे भारतातील विश्वामित्र, आर्यभट्ट, ग्रीसमधले टोलेमी, पोलंडमधले कॉपर्निकस आणि इटलीमधले गॅलिलिओ. विश्व अस्तित्वात कसे आले याबद्दल आपल्याला कोणालाच निश्चित माहिती नाहीये. काहींच्या मते त्याची निर्मिती अनंत काळापूर्वी झाली होती, आणि काहींच्या मते ते नेहमीच अस्तित्वात होते. आजच्या विज्ञानाच्या अंदाजानुसार विश्वाची निर्मिती एका विशाल स्फोटातून म्हणजेच बिग बँग मधून झाली असावी, अंदाजे 14 अब्ज वर्षांपूर्वी. या सिद्धांतानुसार विश्वातील सगळे द्रव्यकण छोट्या गोटीच्या आकाराएवढ्या एका वस्तूमध्ये केंद्रित झाले असावे.
अचानक आपल्याला अनाकलनीय अशा कारणामुळे तिचा स्फोट झाला आणि विश्व अविश्वसनीयरित्या उष्ण होऊन प्रसरण पावले आणि नंतर हळूहळू ते थंड झाले. जन्माच्या वेळी विश्व म्हणजे फक्त ऊर्जा आणि गुरुत्वाकर्षण याचं मिश्रण होतं आणि त्यातल्या काही ऊर्जेचं रूपांतर द्रव्य कणांमध्ये झालं. आधी काळातल्या द्रव्य कणांनी मूळ द्रव्यांना जन्म दिला. पहिल्या 30 मिनिटांमध्येच हायड्रोजन आणि हिलियमची निर्मिती झाली. नंतर तारे निर्माण झाले आणि त्यातून इतर मूलद्रव्यांची निर्मिती झाली. जन्मानंतर कित्येक अब्ज वर्षांपर्यंत प्रसरण पावण्याच्या आणि थंड होण्याच्या प्रक्रियेनंतर विश्वाने शैशवाच्या सुरुवातीच्या काळात पाऊल टाकलं. त्यानंतर बऱ्याच चित्तवेधक घटना घडू लागल्या. गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली काही द्रव्यकण एकत्रित होऊन इतस्ततः विखुरलेले घनदाट गुच्छ निर्माण झाले. वायू आणि धूलिकणांचे हे गुच्छ सरते शेवटी ढासळले आणि त्यातून दीर्घिका निर्माण झाल्या. दीर्घिकांमधल्या हायड्रोजन आणि हिलियम वायूंचे विघटन होऊन छोटे ढग तयार झाले. या ढगांमधूनच दीर्घिकांमधल्या पहिल्या ताऱ्यांचा जन्म झाला. त्यावेळी निर्माण झालेले बरेच तारे महाकाय होते, पण ते काही कोटी वर्ष जगू शकले. नंतर त्यांचा स्फोट झाला. त्या भयानक तीव्रतेच्या स्फोटांना म्हणतात अतिनवताऱ्यांचा स्फोट, सुपरनोव्हा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जीवन निर्मितीसाठी आवश्यक अशी सगळी मूलद्रव्ये त्या महाकाय ताऱ्यांच्या तत्व अंतर्भागातच बनली होती. जेव्हा त्यांचा स्फोट झाला तेव्हा ती मूलद्रव्ये आंतरतारकीय अवकाशाच्या अतिथंड वातावरणात फेकली गेली. या सुपरनोव्हाच्या स्फोटातून दुसऱ्या पिढीतल्या ताऱ्यांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. जेव्हा विश्वाचं वयोमान काही अब्ज वर्ष होतं तेव्हा त्या बिग बँग नंतरच्या स्थितीपेक्षा खूप निराळं होतं. निर्मितीच्या वेळी स्थित असलेली प्रकाशमान ऊर्जा आता अब्जावधी दीर्घिकांच्या एका महाकाय समूहात रूपांतरित झाली होती. त्यातल्या काही दीर्घिका सर्पिल आकाराच्या, काही लंबवर्तुळाकाराच्या आणि काही दीर्घिका एकमेकांवर आदळल्यामुळे अनियमित आकारांच्या आहेत. ताऱ्यांच्या कित्येक पिढ्यांचा जन्म झाला आणि कार्बन, ऑक्सिजन आणि लोह यासारख्या जीवनावश्यक मूलद्रव्यांची निर्मिती होऊन कालांतराने ते नष्ट झाले. अब्जावधी वर्ष प्रसरणाची प्रक्रिया चालू राहिल्यामुळे विश्व आता विरळ होतंय, विखुरलं जातंय आणि अतिशय थंड होत चाललंय. शेकडो वर्षांपूर्वी आपला असा समज होता की पृथ्वी विश्वाचा केंद्रबिंदू होती. नंतर विज्ञानाने सिद्ध केलं की आपला ग्रह आणि इतरही ग्रह हे वस्तुतः आपल्या सूर्याभोवती फिरत असतात. आज आपल्याला हे कळलंय की सूर्य सुद्धा एक ताराच आहे, आपल्या आकाशगंगेमधल्या 4000 लाख ताऱ्यांपैकी एक. आणि आपली आकाशगंगा सुद्धा जी अब्जावधी ताऱ्यांपासून जरी बनली असली तरी एक क्षुद्र भासेल जेव्हा आपल्याला जाणीव होते की विश्वातल्या शेकडो अब्जावधी दीर्घिकांपैकी ती एक आहे. आपली आकाशगंगा अस्तित्वात आली बिग बँग नंतर अब्जावधी वर्षांनी. म्हणजेच आता तिचं वयोमान आहे 13.2 अब्ज वर्ष. तिच्यातले सर्वात प्राचीन तारे अंदाजे 10 अब्ज वर्षांचे आहेत आणि सर्वात तरुण तारे काही अब्ज वर्षांचे. काही बाल ताऱ्यांचा तर आजही जन्म होत असतो. आपला सूर्य हा एक मध्यमवयीन तारा आहे. त्याचं वयोमान आहे 4.5 अब्ज वर्ष. वायू आणि धुळीच्या एका ढगातून त्याचा जन्म झाला, ज्याला आपण सौर तेजोमेघ म्हणतो. एका जवळच्या ताऱ्याच्या स्फोटक विनाशातून
सूर्याचा जन्म झाला. एका विनाश पावणाऱ्या ताऱ्याच्या स्फोटातून निघालेल्या लहरींमधून सूर्यमाला निर्मितीच्या प्रक्रियेला चालना मिळाली. त्या ढगातल्या बहुतांशी वायू आणि धुळीपासून सूर्य निर्माण झाला आणि त्यातल्या काही अंश एकत्र येऊन भोवतालच्या कड्या आणि ढिगारे बनले. कड्यांमधल्या बहुतांशी द्रव्याचे एकीकरण होऊन ग्रह तयार झाले, जसे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. बाकीच्या द्रव्यापासून प्लुटो सारखे छोटे ग्रह, उल्का आणि धूमकेतू बनले. 8 ग्रहांपैकी तिसरा ग्रह पृथ्वी हीच फक्त अशा भागात आहे जिथे जीवन विकसित होऊ शकतं. ती शुक्रा इतकी सूर्याच्या जवळही नाही, जिथे फक्त पाण्याचं वाफेत रूपांतर होत असतं, किंवा मंगळाप्रमाणे त्याच्या खूप दूरही नाही, जिथे पाणी गोठून बर्फ होतो. पाणी त्याच्या द्रवरूपात जीवनाच्या उगमासाठी आणि उत्क्रांतीसाठी खूप महत्वाचं असतं. सुरुवातीच्या काळात पृथ्वी अतिशय तप्त आणि वातावरण रहित होते. कालांतराने तिचा बाह्य पृष्ठभाग थंड होऊन खडकाळ कवच बनले, ज्याच्या गाभ्यात वितळलेला खडक होता. बऱ्याच ठिकाणी आतला द्रव ते कवच फोडून बाहेर आला आणि ज्वालामुखी निर्माण झाली, ज्यातून तप्त लाव्हा रस आणि वायू बाहेर फेकले गेले. या वायूंपासून पृथ्वीचे पहिले वातावरण. एका सिद्धांतानुसार त्या सुरुवातीच्या वातावरणातील ढगांमधून हजारो वर्ष अविरतपणे पाऊस बरसला आणि आपले महासागर निर्माण झाले. आणखी एका सिद्धांतानुसार बर्फाळ स्फटिकांनी बनलेल्या धूमकेतूंच्या आघातांमुळे पृथ्वीवरील पाण्याचे साठे निर्माण झाले असावे. अंतराळातून जर तुम्हाला आपल्या ग्रहाचा जन्म बघता आला असता तर कदाचित तो असा दिसला असता. आपल्या सूर्यमालेचं घनीकरण होण्याची प्रक्रिया 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सुरू झाली. साधारण 2000 कोटी वर्षांनंतर पृथ्वी अस्तित्वात आली. 3000 लाख वर्षांनंतर पृथ्वीवर वातावरण आणि महासागर निर्माण झाले. नंतर 5000 लाख वर्ष गेली आणि निळसर हिरवळ शेवाळाच्या रूपात प्राथमिक अवस्थेतली सजीव सृष्टी अवतरली. 5000 लाख वर्षांनंतर जीवाणू आणि साध्या वनस्पती अस्तित्वात आल्या. नंतर अब्जावधी वर्षांच्या कालावधीत अधिकाधिक गुंतागुंतीची रचना असलेल्या सूक्ष्म जीवांची उत्क्रांती होत गेली, आधी समुद्रात आणि नंतर जमिनीवर. नंतर 2000 लाख वर्षांनी डायनासोर्स या महाकाय प्राण्यांनी पृथ्वीवर अधिराज्य गाजवलं. पण 700 लाख वर्षांपूर्वी एका मोठ्या उल्केच्या आघातानंतर झालेल्या ऋतुमानातील बदलांमुळे ते नाहीसे झाले आणि त्यातून सस्तन प्राण्यांच्या जलद उत्क्रांतीला चालना मिळाली. त्यात सर्वात पहिले होते मानव, ज्यांनी निसर्गालाच आकार द्यायला सुरुवात केली. आपल्या पूर्वजांनी दगडांची अवजारं बनवली, आगीचा वापर केला आणि शेती शिकून घेतली. भटके फिरस्ता असलेले आपण स्थायिक झालो. जीवन स्थिरस्थावर झाल्यावर माणसांना आकाशाचं निरीक्षण करायला भरपूर वेळ मिळाला. रात्रीच्या आभाळात विखुरलेले तारे बघताना आपल्या पूर्वजांना त्यात ओळखीच्या आकारांचा आणि रचनांचा आभास झाला, ज्यांना आपण नक्षत्र म्हणजे तारका समूह म्हणतो. आज आपल्याला संपूर्ण आकाशाला गवसणी घालणारी 88 नक्षत्र ओळखता येतात. त्यातली 12 राशी नक्षत्र म्हणून ओळखली जातात. आकाशात ती एका पट्ट्याच्या रूपात दिसतात. सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह राशींच्या या पट्ट्यातून प्रवास करतानाचे चित्र दिसते.
दिसणाऱ्या नक्षत्रांपैकी एक आहे मृग म्हणजे ओरायन, शिकारी, जे हिवाळ्यात आकाशात सहज दिसते. त्याच्या थोड्या पश्चिमेला आहे आकाशीय बैल वृषभ म्हणजे टॉरस, एक राशीय नक्षत्र. असा भास होतो की वृषभ त्या शिकाऱ्यावर हल्ला करतोय. त्या बैलाचा डोळा बनलेला आहे रोहिणी हा लाल रंगाचा एक महाकाय तारा. मृगाच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतोय बृहत लुब्धक म्हणजे कॅनिस मेजर, मोठा कुत्रा, जो आहे सिरियस बरोबर म्हणजे व्याध, डॉग स्टार. व्याध हा आकाशातला सर्वात प्रखर तारा आहे आणि तिथे वरती दिसतोय पपी डॉग, लघु लुब्धक म्हणजे कॅनिस मायनर, त्याच्या प्रश्वा या प्रखर ताऱ्याबरोबर. त्या काळातले मानव जंगली प्राण्यांच्या सानिध्यात राहायचे, त्यामुळे आकाशातही त्यांना प्राण्यांचेच आकार दिसायचे, जसे की अस्वल. तिथे एक मोठं अस्वल आहे सप्तर्षी म्हणजे उर्सा मेजर आणि जवळच आहे छोटं अस्वल ध्रुव मत्स्य म्हणजे उर्सा मायनर. आपण पाहिलंच आहे मोठ्या अस्वलाच्या शरीराकडच्या भागाकडून 2 तारे छोट्या अस्वलाच्या शेपटाकडच्या ताऱ्याकडे रोखलेले आहेत. तो तारा आहे नॉर्थ स्टार, ध्रुव तारा म्हणजे पोलारिस. अगदी डोक्यावर आपल्याला दिसतंय लोकप्रिय राशीय नक्षत्र सिंह म्हणजे लिओ. एक प्रखर तारा मघा म्हणजे रेग्युलस त्याच्या पंजाजवळ दिसतोय, जो खरं म्हणजे 4 ताऱ्यांनी बनलाय. आणि शेपटाकडे आहे फाल्गुनी म्हणजे डेनेबोला, जो तसा तरुण तारा आहे. दक्षिणेकडच्या आभाळात आपल्याला एक प्राचीन जहाज दिसतं आर्गो. आज आपण या जहाजाची 3 नक्षत्रांमध्ये विभागणी केली आहे. या प्राचीन जहाजाच्या शिडाला आपण म्हणतो नवशीर्ष म्हणजे वेला, मागच्या भागाला अरेक्टर म्हणजे पपीज आणि तळाच्या भागाला नौका. नौकादलातला अगस्ती म्हणजे कॅनोपस हा तारा आहे. अगस्तीचा उपयोग दक्षिणी समुद्रात दिशादर्शक म्हणून केला जातो. दक्षिणेकडचं आणखी एक नक्षत्र दिशादर्शक म्हणून उपयोगी पडतं. क्रूजचा आकार असलेला हा तारा 4 ताऱ्यांनी बनलेला आहे. हा आहे त्रिशंकू म्हणजे क्रक्स. याच्या भोवताली सर्वात प्रखर नक्षत्र आहे नरतुरंग म्हणजे सेंटॉरस. प्राचीन मानवांना तारे सेंटॉर या अर्धमानव आणि अर्ध घोडा असलेल्या ग्रीक देवतेसारखे दिसले. नरतुरंगच्या मागच्या खोळापाशी दिसतो आकाशातला कसला तेजस्वी तारा अल्फा सेंटॉरी आणि बरोबरच प्रोक्सिमा सेंटॉरी, जो संपूर्ण आकाशातला आपल्यात सर्वात जवळचा तारा आहे. इथे भूतक म्हणजे बूटीज द हर्ट्समन या नक्षत्रात आपल्याला दिसतोय स्वाती हा 4था तेजस्वी तारा. आकाशातला 5वा प्रखर तारा आता पूर्वेकडे उगवताना दिसतोय अभिजीत म्हणजे वेगा, ज्याचं खगोलशास्त्रज्ञांनी सूर्यानंतर सर्वात जास्त संशोधन केलं आहे. हंस आणि गरुड नक्षत्रांमधल्या श्रावण या ताऱ्यांबरोबर अभिजीतची अवकाशातील एक प्रसिद्ध त्रिमिती तयार होते, जिला समर ट्रायंगल म्हणतात. हा त्रिकोण उन्हाळ्यात सुरू झाल्याची सूचना देतो. तुम्ही कोणत्याही वेळी उघड्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहिलं तर तुम्हाला 3000 तारे दिसू शकतात. काही खूप प्रखर असतात, काही मंद आणि बरेचसे दिसतही नाही. आपल्या आकाशगंगेतल्या 4000 लाख ताऱ्यांपैकी ते एक छोटासा हिस्सा आहे. विश्वाची भव्यता दर्शवण्यासाठी प्रकाश वर्ष ही संज्ञा वापरतात. म्हणजे एका वर्षात प्रकाश कापू शकेल ते अंतर. आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या मध्यापासून 3000 प्रकाश वर्ष दूर आहे. देवी आणि दीर्घिका जी उघड्या डोळ्यांनी दिसू शकणारी जास्तीत जास्त दूरवरची गोष्ट आहे, ती 20 लाख प्रकाश वर्ष दूर आहे
आणि देवयानी ही आपल्याला सर्वात जवळची दीर्घिका आहे. त्या पलीकडे शेकडो अब्जावधी आकाशगंगा आहेत, ज्या अब्जावधी प्रकाशवर्ष दूरवर पसरलेल्या आहेत. मानवाने गेल्या हजारो वर्षांमधून आकाशाच्या निरीक्षणावरून विश्वाला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. आज आपण शक्तिशाली दुर्बिणी आणि संगणकांचा वापर करून ही दुर्बीण आहे, दुर्बीण एक आकलनीय चित्र घडवण्याचा प्रयत्न करतोय. एक महान प्रश्न आपल्याला नेहमीच अचंबित करत आलाय. तिथे पलीकडे जीवसृष्टी असेल? आकाशाचे निरीक्षण करणारे काही जण परग्रहांवरील जीवसृष्टीचा शोध घेत असतात. कसं वाटतंय? असं वाटलं काय की ग्रह मालिका आहे. काही खगोलशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार विश्वात अशा अब्जावधी जागा असू शकतात जिथे जीवन शक्य आहे. या घडीला तरी विश्वात इतरत्र अशी शक्यता असल्याचा आपल्याकडे पुरावा नाही. जीवशास्त्रज्ञ आणि लेखक जुलियन हक्सली यांनी म्हटलंय, या प्रचंड विश्वामध्ये असे प्राणी असू शकतात जे तर्क, उद्दिष्ट आणि महत्वाकांक्षेने प्रेरित असतील, पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाहीये. आपल्याला इतकंच ज्ञात आहे की मानवी मन आणि व्यक्तिमत्व एकमेव द्वितीय आहे आणि या विश्वाने प्राप्त केलेलं हे सर्वोच्च दर्जाचं उत्पादन आहे. हक्सली म्हणाले, मानव ही अशी एक वास्तवदर्शी प्रक्रिया आहे जिच्याद्वारे आणि जिच्यामुळे वैश्विक प्रक्रियेने सावधपणे स्वतःचं आकलन करून घ्यायला सुरुवात केली आहे. हक्सलीच्या सल्ल्यानुसार विश्व आपल्याशिवाय स्वतंत्रपणे अस्तित्वात असू शकत नाही. आपल्या समोर ज्या घडामोडी उलगडत असतात त्यांच्यामध्ये आपलाही अपरिहार्य सहभाग असतो. आपण विश्वाच्या या भव्य नाट्यामध्ये सहकलाकार असतो. मानवाचं भवितव्य विश्वाच्या भावी उत्क्रांतीशी जवळून जोडलं गेलंय. पुढे येणाऱ्या शतकांमध्ये पृथ्वीवरच्या हवामानामध्ये कमालीचे बदल होणार आहेत. जे खंड एकमेकांपासून दूर जात आहेत ते एकमेकांवर आदळू शकतील. प्राचीन डोंगर उद्ध्वस्त होतील, काही नवीन निर्माण होतील जिथे आधी काहीच अस्तित्वात नव्हतं. डायनासॉर्सच्या काळात जशी एक मोठी उल्का पृथ्वीवर आदळली होती तशी एखादी उल्का आदळण्याची शक्यता आहे. जवळचे काही तारे नाश पावतील आणि काही नवीन ताऱ्यांचा जन्म होईल. अब्जावधी वर्षांनंतर सूर्य प्रसरण पावून त्याचं एक लाल भडक गोळ्यात रूपांतर होईल आणि तो पृथ्वी तसंच पुढचं सारं काही गिळून टाकेल. पूर्वीच्या काही खगोलशास्त्रज्ञांनी असा सिद्धांत मांडला होता की प्रसरण पावणाऱ्या या विश्वाचा वेग मंदावेल, ते थांबेल आणि मग ते ढासळण्याला सुरुवात होईल. पण या सिद्धांताबद्दल आता शंका व्यक्त केली जाते, कारण नुकताच खगोलशास्त्रज्ञांना शोध लागलाय एका गोष्टीचा जिला त्यांनी नाव दिले कृष्ण ऊर्जा आणि कृष्ण द्रव्य, म्हणजेच डार्क एनर्जी अँड डार्क मॅटर. आपल्याला जर या द्रव्याचं स्वरूप फारसं समजलं नसतं तरी आपल्याला हे लक्षात आलंय की ते विश्वाचा बहुतांशी भाग व्यापून आहे. आणि असाही शोध लागलाय की विश्व नुसतंच प्रसरण पावत नाहीये तर त्याचा वेगही वाढतोय.
जसजसा काळ पुढे सरकतोय तसतसं एक कोडं सोडवल्यानंतर अधिकाधिक कोडी समोर येत आहे. विज्ञानाची हीच तर खूबी आहे. धन्यवाद. कसं वाटलं? जर आपले काही प्रश्न असतील आपण मला विचारू शकता.